पण एनलच्या बाबतीत जर तुम्ही वरचेवर सेक्स करत राहिला त्यातून आणि वेगवेगळ्या आकाराची लिंग जर त्याच्यात जात राहिली तर एनल थोडं लूज होऊ शकतं. आणि एनल लूज झाल्याने काय होऊ शकतं तर त्यांचा टॉयलेटवरचा कंट्रोल कदाचित जाऊ शकतो. सो हा त्याचा दुष्परिणाम आहे. पण मग आपल्याकडे बरेचसे पुरुष त्यांना एनल सेक्स करायचं असतं आणि स्त्रिया नाही म्हणतात त्याला. ऑफकोर्स आहे, म्हणजे मला सुद्धा ते नको वाटेल किंवा आवडणार नाही, किळस वाटू शकते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हा ज्याचा त्याचा पुन्हा वैयक्तिक हे आहे की आपल्याकडे छान वजायना आहे निसर्गाने दिलेली, ज्याला नॅचरल ल्युब्रिकंट निर्माण होतंय. तर मग तुम्ही जाऊन जिथून मल बाहेर येते तिथे जाऊन तुम्ही का सेक्स करायचा, हा प्रश्न कॉमन पडतो. त्याच्यामुळे पुरुषांना करायची इच्छा असते पण स्त्रिया मग नाही म्हणतात. त्याचं कारण हेच आहे, त्रास होतो, दुखेल असं वाटेल, कोणाला मूळव्याध असू शकतो, सो तिथून ब्लिडिंग होऊ शकतं, असं खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि मी जेव्हा एका माझा जो वाचक आहे त्याच्याशी जेव्हा ह्याच्या संदर्भात बोलले होते तेव्हा त्याने पण सांगितलं होतं, मॅम हो खूपदा त्रास होतो आम्हाला याचा. सो असा जर त्रास होत असेल तर स्त्रिया का रेडी होतील. मुळात ती आधी मल बाहेर येत असल्यामुळे किळसवाणं किंवा घाण वाटू शकतं. ही पण एकदमच सहज हे आहे की येस किळसवाणं वाटू शकतं. पण ज्याच्याकडे इलाजच नाहीये, ज्याला हे करायचंय आणि ज्या पुरुषाला आवडतो, मग ती लोक बाहेर जाऊन जे लोक एनल सेक्स करू देतात अशा लोकांकडे जाऊन त्यांना पे करून ती त्यांची हौस भागवून घेतात. सो अशा पद्धतीचा हा जो एनल सेक्स आहे याचा हा जो प्रवास किंवा ह्या ज्या गोष्टी सगळ्या समाजात चालतात त्या अशा पद्धतीने चालतात. म्हणजे मग इथे सुद्धा एनलद्वारे रेप करणारी लोक आहेत, हे मी ऐकलंय अनेकांकडून. म्हणजे इथे सुद्धा रेप केला जातो. म्हणजे आपली मानसिक लेवल किती नीच पद्धतीची असू शकते, काही लोक किती नीच पद्धतीचं वर्तन करू शकतात हे याच्यातून दिसतं. म्हणजे इतका प्रचंड प्रमाणात त्यांना पेन्स आणि त्रास होत असतो तरीही ते केलं जातं. सो हा पुन्हा अगेन समाजातला एक वेगळा घटक, एक वेगळी बाजू. आणि मला वाटतं जे लोक नैसर्गिक सेक्स म्हणजे वजायनातून ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी शक्यतो या गोष्टीकडे वळू नये असं मी सजेशन देईन. आणि तरीही त्यांना काहीतरी एक व्हरायटी म्हणून, वेगळेपण म्हणून, एक आवड म्हणून काहीतरी एक वेगळं ट्राय करायचं म्हणून ज्यांना करायचं ते लोक काय करतच राहतात. आपण काही नाही म्हटलं तरी ते थांबणार नाहीत आणि आपण करा म्हटलं म्हणून ज्याला आवडत नाही तो करणारही नाही. सो ही जेवढ्या व्यक्ती तितका सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या लैंगिकतेच्या बाजूने तर विचार केला तर प्रचंड वास्ट विषय आहे, खूप मोठा विषय आहे.